हातांची मुद्रा. तीव्र श्वास घेऊन ओंकारचं उच्चारण. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चला सुरुवातीपासून द्वितीय अध्याय. ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। श्रीभगवान् उवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन। क्लैब्यमास्मगमपार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः। कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शेषस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम् न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः। तमुवाच ऋषिकेशः प्रासन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः। न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यास्तास्तितिक्षस्व भारत। यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सौमृतत्वाय कल्पते। नासतो विद्यते भावो न भावो विद्यते सतः
उभयोरपि दृष्टान्तः स्वनयोस्तत्त्वदर्शिभिः अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम् इदं तदम् विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ संघातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि। 23वां श्लोक। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। इथं 4 तत्वांचं वर्णन केलं आहे। तर न एनम, नकारचा अ आणि एनमचा ए, अकार आणि एकार मिळून ऐ बनला नैनम। ठीक आहे। तर नैनमचा अर्थ नयन नाहीये, नैनमचा अर्थ न एनम म्हणजे आत्मा, आत्मा नाही। छिंदंती म्हणजे त्याला आपण काटू शकत नाही, शस्त्रामधून काटू शकत नाही, शस्त्रांनी आत्माला काटू शकत नाही। न एनम आणि आत्माला काय करू शकत नाही, दहती पावक, पावक म्हणजे अग्नी। ठीक, पवन म्हणजे वायू आणि पावक म्हणजे अग्नी। तर दहती म्हणजे भस्म करणे, तर अग्नीनी भस्म करू शकत नाही, आत्माला अग्नीनी आपण भस्म करू शकत नाही। न चैनम, न च एनम, च आणि एनम मध्ये संधी झाली, चैनम असं। न चैनम क्लेदयन्ती आपो, क्लेदयन्ती आपो, आपह म्हणजे जल, क्लेदयन्ती म्हणजे जलाने गाळू शकत नाही आपण। जल आपण खूप वेळा ओला नाही करू शकत त्याला, खूप वेळा जलमध्ये राहिल्यानंतर आपली स्किन एकदम गळायला लागते, तशी गाळू नाही शकत त्याला आपण। न शोषयति मारुतः, आपण हवाद्वारे, वायूद्वारे शोषण करू शकत नाही त्याचं। वायूने जसे कपडे सुकवले जातात, उन्हाने कपडे सुकवले जातात, तसं शोषण करू शकत नाही। हे सगळं आत्माचं वर्णन आहे त्या श्लोकामध्ये, या तिन्ही श्लोकांमध्ये आत्मांचं वर्णन आहे। तर संधी एकदम सोपी आहे, शब्द पण एकदम सोपे आहेत। तर ह्याच्यामध्ये फक्त धातू बघा। शस्त्र म्हणजे आपल्याला माहिती आहे, शस्त्र बहुवचन, सगळी क्रिया बहुवचन मध्ये आहे। पहिली क्रिया बहुवचन मध्ये, दहती पावक इथं एक वचन प्रयोग केलाय, क्लेदयंती आपह इथं परत बहुवचन प्रयोग केलाय, शोषयति मारुत इथं परत एक वचन प्रयोग केलाय। तर आत्मामध्ये वचनांचा पण फरक पडत नाही की आत्मा एक वचन आहे का द्विवचन आहे का बहुवचन आहे। तर आत्मामध्ये वचनांचा फरक पडत नाही आणि स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग ह्याचा पण फरक पडत नाही, आत्मा आहे तसा आहे। तर छिंदंती मध्ये छिदिर विदारणे, विदारण करण्याची क्षमता, जसं काल सरांनी सांगितलं होतं, कापणे एकदम जीर्ण शीर्ण वस्त्र, तसं छिंदंती म्हणजे शस्त्रामध्ये विदारण करण्याची क्षमता असते, कापून कट करण्याची क्षमता असते। असं दहती, दह भस्मी करणे, भस्म करण्याची क्षमता असते, अग्नीमध्ये भस्म करण्याची क्षमता। क्लेदयंती, क्लेदयंती म्हणजे आर्द्रभाव, आर्द्रभाव पैदा करण्याची क्षमता असते। आर्द्रभाव जेवढा होईल तेवढा घुळतो, जसं कोणताही पदार्थ आपण टाकल्यानंतर, जसं मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर मीठ त्यामध्ये मिसळून जातं, आपल्याला कळत पण नाही, तसं आपलं शरीर पण पाण्यामध्ये खूप वेळ राहिल्यानंतर तो मिसळून जाईल।
आपल्याला कळणार नाही. आणि शोषयती, शोषणे म्हणजे शोषण करणे असं. तर पहिला पाद नैनम छिंदन्ति शस्त्राणि, दुसरा पाद नैनम दहति पावकः, तिसरा पाद न चैनम क्लेदयन्त्यापो आणि चौथा न शोषयति मारुतः. सगळे पाद एकदम स्पष्ट आहेत. ठीक आहे. तर उच्चारण घेऊयात. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, नैनं दहति पावकः, न चैनम क्लेदयन्त्यापो, न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. न शोषयति मारुतः. तर सगळे सोबत. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, न चैनम क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, न क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. 24वां श्लोक. अच्छेद्यो यमदाह्यो यम अक्लेद्यो शोष्य एव च, नित्य सर्वगतस्थाणुर अचलो यम सनातनः. आता इथं बघा, पूर्ण हा एक शब्द आहे. अक्लेद्यो यमदाह्यो यम अक्लेद्यो शोष्य एव. तर शोष्य पर्यंत एक शब्द, संधीमध्ये एक शब्द बनवलाय, पण अवघड नाहीये. ठीक आहे. अक्लेद्य म्हणजे हे जे 4 गुण जे आपण आत्माचे बघितले, की ह्यांनी मारू शकत नाही, ह्यांनी गाळू शकत नाही, ह्यांनी सुखवू शकत नाही, किंवा यांनी दाह करू शकत नाही, असं हे 4 गुण ह्या पहिल्या लाईन मध्ये दिले, पहिल्या 2 पादांमध्ये दिले. काय हे अछेद्यो, जसं शस्त्रांनी छेदन करू शकत नाही. ठीक आहे. तसं अछेद्य आहे, आत्मा अछेद्य आहे. परत अछेद्य असा शब्द होता, अयम संधी आली, अयम पुढे आला, त्याच्यामुळं अछेद्यो बनलं. अछेद्य विसर्गचा ओकार झाला आणि विसर्ग अवग्रह चिन्हामध्ये अ लपून गेला. तर अछेद्यो यम, अछेद्यो अयम. परत अदाह्यो, म मध्ये परत अ आहे, तर अदाह्यो, अदाह्य हा शब्द आहे, तर विसर्गचा ओकार झाला. प्रत्येक शब्दामध्ये अशी संधी आहे, विसर्गला ओकार, अ पुढे असताना आणि अ अवग्रह चिन्हामध्ये लपून गेला. ठीक. तर अदाह्यो अयम, परत अक्लेद्यो अयम, अक्लेद्यो अशोष्य, अशोष्य. आता इथं एव आलाय, तर एव आल्यामुळे इथं जो विसर्ग होता अशोष्य मध्ये, तो विसर्गचा लोप झाला, गायब झाला. अशोष्य एवच. ठीक आहे. 3 ठिकाणी अयम अयम आहे. अछेद्यो यम, अदाह्यो यम, 2 ठिकाणी अयम आहे. नित्य सर्वगत स्थान. तर ह्याचा अर्थ तोच आहे जो पहिल्या श्लोकामध्ये आपण 23व्या श्लोकामध्ये बघितला. ठीक आहे. की अछेद्य आहे, आत्मा अछेद्य आहे, कोणापासून छेदित होऊ शकत नाही. अदाह्य आहे, दाह करू शकत नाही. अक्लेद्य आहे, गाळू शकत नाही. आणि अशोष्य आहे, शोषण करू शकत नाही. एवच नित्य, नित्य आहे आत्मा. आपण 2-3 दिवसापासून नित्य शब्द आहे, आत्मा नित्य आहे. तर नित्य ह्याचा जर विग्रह आपण केला, तर नित्य शब्द म्हणजे नियमानी, निश्चित प्रकारे नियमाने चालणे. जसं आपण नित्य नियम म्हणतो, तर नियमाला आपण नित्य म्हणतोय कारण की आपण रोज तेच 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 करतोय. दिनचर्या, नित्य नियम, नित्य दिनचर्या ती. तर नित्य, आत्मा नित्य आहे. सर्वगतः म्हणजे सगळीकर आहे, सगळीकर पसरलेला आहे, सर्व व्यापक, सर्वव्यापी आहे. स्थाणू, स्थाणू म्हणजे एक जागेवर स्थिर आहे. स्थाणूची अशी परिभाषा केली, शाखा शून्य वृक्ष, म्हणजे ज्या वृक्षाला शाखा नाहीये, ते एकदम सुकून गेलाय तो वृक्ष, तो एकाच जागेवरती उभा आहे, त्याला आपण स्थाणू म्हणतो. म्हणजे स्थिर, त्याचं पुढं काही आता परिवर्तन होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. नाहीतर शाखा असले तर त्याच्यामध्ये परत फुटतं, पाला वगैरे येते, परत टहनी वगैरे, परत त्याच्यामध्ये अंकुरित होण्याची क्षमता असते. पण सुकलेल्या झाडामध्ये अंकुरित होण्याची क्षमता संपून गेलेली.
त्यामुळे तो स्थाणू. असं स्थिर आहे, आत्मा स्थिर आहे. आणि अचल, अचल म्हणजे पण स्थिर आहे. दोन शब्द एका अर्थाला देतात. तर अचल म्हणजे निष्कलम, ज्याच्यामध्ये कोणतीही कला नाहीये, कोणतीही योग्यता नाहीये. निष्क्रियम, क्रिया नाहीये, ज्याच्यामध्ये क्रिया करण्याची क्षमता नाहीये. आणि शांत आहे. हे तीन शब्द वापरले. एक अमरकोश मध्ये, अमरकोश म्हणून एक पुस्तक असतं, तर त्यामध्ये अशा प्रकारचे विग्रह सांगतात एक एक शब्दाचे. तर ते अमरकोशातून हे विग्रह तुम्हाला सांगतोय. ठीक. अचलो अयम, अयम म्हणजे आत्मा. आणि सनातन, सनातन आहे. सनातन म्हणजे सदा भावे, सदा भावे नित्य, सदापासून, भरपूर कालापासून त्याचा भाव आहे, तो स्थिर म्हणजे स्थित आहे. असं हे मला जेवढं जे समजतंय ना, मी तेवढं सांगतोय. सर त्यांच्या माइंडसेट अनुसार, त्यांच्या परसेप्शन अनुसार सर ते एक्सप्लेन करतात, किंवा त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं त्याच्या अनुसार एक्सप्लेन करतात. तर आता पाद बघूयात. शब्द समजले, शब्द वेगळे वेगळे समजले, ठीक आहे. पाद बघूयात. अछेद्यो यम दाह्यो यम, इथपर्यंत पहिला पाद. अछेद्यो यम अदाह्यो यम, पहिला पाद. अक्लेद्यो शोष्य एवच, अक्लेद्यो शोष्य एवच, दुसरा पाद. नित्य सर्वगत स्थाणुर, स्थाणुर, ठीक आहे. इथं र अर्धा आहे, स्थाणुर मध्ये र अर्धा आहे. परत अचलो यम सनातनः, र मध्ये अकार आहे, तो आपण पुढच्या पादामध्ये घेतलाय, चौथ्या पादामध्ये. स्थाणुर सोबत र अर्धा ठेवलाय. नित्य सर्वगत स्थाणुर अर्धा र, आणि अचलो अयम सनातन, अचलो यम सनातनः, असं. ठीक आहे. अछेद्यो यम दाह्यो यम, अछेद्यो यम दाह्यो यम, अक्लेद्यो शोष्य एवच, अक्लेद्यो शोष्य एवच, नित्यः सर्वगत स्थाणुर, नित्यः सर्वगतः स्थाणुः, अचलो यम सनातनः. अचलो यम सनातनः. आता सगळे सोबत. अछेद्यो यम दाह्यो यम, अक्लेद्यो शोष्य एवच, नित्य सर्वगत स्थाणुर, अचलो यम सनातनः. अछेद्यो यम दाह्यो यम, अक्लेद्यो शोष्य एवच, नित्य सर्वगत स्थाणुर, अचलो यम सनातनः. ठीक. 25वा श्लोक. अव्यक्तो यम चिंत्यो यम, अविकार्यो यम उच्यते. जशी संधी पहिल्या 24व्या श्लोकामध्ये होती, तशी संधी इकडं पण आहे. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुम अर्हसि. नानुशोचितुम अर्हसि एकदा आलंय, माग एकदा आलंय, असे एक 2-3 वेळा अजून येईल. ठीक आहे. तर हे परत आत्माचं विवेचन केलंय. अव्यक्त आत्मा कसा आहे? नित्य सर्वगत स्थाणुर आणि अचल आणि सनातन, हे 5 शब्द दिले. परत आत्मा अजून कसा आहे? अव्यक्तो, अव्यक्त आहे, कधी बघू शकत नाही आपण त्याला. व्यक्त म्हणजे दिसणे, अव्यक्त म्हणजे न दिसणे. अव्यक्तो अयम, ठीक आहे. संधी तशीच आहे. अव्यक्त हा शब्द होता, अव्यक्तो बनला. अव्यक्तो आणि अवग्रह चिन्हच्या पाठीमाग अ लपून गेला. अव्यक्तो अयम, अव्यक्तो यम. अचिंत्य, ज्याचं चिंतन पण आपण करू शकत नाही, अचिंत्य आहे. अचिंत्य हा शब्द होता, अचिंत्यो बनला आणि अवग्रहामध्ये लपला. अचिंत्यो अयम. अविकार्यो, ज्याचा विकार होऊ शकत नाही. जसं दुधामधून दही बनवता येतं, दहीमधून लोणी, लोणीमधून तूप, तसं विकार पण बनू शकत नाही. आत्माचा विकार होऊ शकत नाही. जो पण विकार होतो तो शरीरामध्ये होतो. अयम उच्यते, असं म्हटलं जातं आत्माबद्दल. हे 4 शब्द असे म्हणले जातात की अव्यक्तो, अचिंत्य, अविकार्य, असे हे 3 शब्द म्हणले जातात. परत तस्माद एवम, तस्माद म्हणजे कारण,
त्या हेतूमुळं, त्या कारणामुळं, एवम अशा प्रकारे आत्माला समज, विदित्वा आत्माला जाणून घ्या, आत्माला समजून घ्या. एनम, एनम म्हणजे ह्या आत्माला, ह्याला म्हणजे आत्माला. विदित्वा एनम, आकार आणि एकार मध्ये ऐ संधी झालेली. विदित्वैनम, तस्मात एवम, तस्मात द इथं हलंत होता म्हणजे अर्धा होता, तर तस्मात एवम सोबत जोडला, एवम सोबत जोडला, तस्मात एवम विदित्वैनम, विदित्वा आणि एनम मध्ये संधी झाली, विदित्वैनम नानुशोचितुम अर्हसी, असं समजलं तर तू शोक करण्यासाठी योग्य नाहीये, तर तुला शोक होणार नाही असं. ना अनुशोचितुम अर्हसी, असं विग्रह आहे. न अनुशोचितुम, अनुशोचितुम म्हणजे ह्या कारणामुळं तुला शोक करणं, शोचितुम म्हणजे शोक करणं योग्य नाही. अर्हसी म्हणजे योग्य ना, योग्य असणे, न पुढं लावलंय तर योग्य नाही. ठीक. तर एकदा पाठ सांगतो. अव्यक्तोयम चिंत्योयम, पहिला पाठ. अव्यक्तोयम अचिंत्योयम, इथपर्यंत पहिला पाठ. पण अयम अयम नाही म्हणायचं, अव्यक्तोयम अचिंत्योयम असं. अविकार्यो यम उच्यते, दुसरा पाठ. अविकार्यो, म पासून अ काढायचा, अविकार्यो यम उच्यते. तस्मादेवं विदित्वैनम, तिसरा पाठ. तस्मादेवं विदित्वैनम नानुशोचितुम अर्हसी, चौथा पाठ. ओके, चला उच्चारण घेऊयात. अव्यक्तोयम चिंत्योयम, अव्यक्तोऽयम् चिन्त्योऽयम्, अविकार्यो यम उच्यते. अविकार्योऽयमुच्यते. तस्मादेवं विदित्वैनम तस्मादेवं विदित्वैनम् नानुशोचितुम अर्हसी. नानुशोचितुमर्हसि. सगळे सोबत. अव्यक्तोयम चिंत्योयम अविकार्यो यम उच्यते. तस्मादेवं विदित्वैनम नानुशोचितुम अर्हसि. अव्यक्तोयम चिंत्योयम अविकार्यो यम उच्यते. तस्मादेवं विदित्वैनम नानुशोचितुम अर्हसि. माग जी आत्माचं विश्लेषण चालू आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आत्माला एक्सप्लेन करायचं चालू आहे. एवढे का शब्द वापरलेत की एकही प्रश्न, एकही डाऊट राहिला नाही पाहिजे की तुम्ही हे नव्हतं सांगितलं, तुम्ही हा शब्दाचा वापर नव्हता केला, तुम्ही सनातन शब्दाचा वापर नव्हता केला, तुम्ही नित्य शब्दाचा वापर नव्हता केला, त्याच्यामुळे मला वाटलं की अनित्य असेल, त्याच्यामुळे मला वाटलं की असनातन असेल, असं. त्याच्यामुळे एक एक शब्दाचं सांगितलंय, एक एक शब्द सांगितलाय. त्या शब्दांचं आपल्याला असं वाटतंय की नित्य आणि सनातन म्हणजे एकच आहे, पण त्याचं डिफरेन्शिएट जे तत्वज्ञानी आहे, जे तत्वाला समजतात, जे डीप मध्ये समजतात शब्दांना, ते त्याला पण डिफरेन्शिएट करू शकतात. आपण एक एक शब्दाला डिफरेन्शिएट करू. त्याआधी आपण हे समजू की ज्यावेळेस मी आत्माचे, आतापर्यंत मी भरपूर वेळेस असा उल्लेख केला की आत्माची चेतनाचा स्तर जर उच्च असला तर चांगली योनी, आणि जर खालचा स्तर असला तर योनी खराब असणार. तर इथं जर मी स्तरची गोष्ट करतोय, चेतनाचा स्तर म्हणजे आत्म्याचा स्तर आहे का? का लाईट प्रकाशवान आहे तर ही लाईट डिम होतीये आणि जास्त प्रकाशवान होती, ह्या प्रकारे आहे का? आत्माचा स्तर काय आहे? जर आत्माचा स्तर आपण असा समजला की लाईट डिम आणि लाईट जास्त प्रकाशवान, तर मग त्याच्यावरती तर परिवर्तन होतंय. मग आपण चेतनाचा स्तर म्हणजे आत्माचा स्तर नाही. चेतनाचा स्तर म्हणजे आत्माचा स्तर नाही. चेतनाचा स्तर म्हणजे जी आत्मा चित्त सोबत जुडलेली आहे, तिथं आपल्याला हे स्तर समजणं गरजेचं आहे. आणि स्तर समजण्यासाठी आपल्याला दोन प्रकारे, सूक्ष्म काय असतं आणि स्थूल काय असतं, हे दोन प्रकारे समजावं लागेल. ठीक आहे. एक दृष्टिकोन मध्ये आपण डायमेन्शन्स टाकू, आयाम टाकू, वेगळे वेगळे आयाम मध्ये याला समजू.
जर मला शरीराच्या दृष्टिकोनाने पाहायचंय एखादी गोष्ट जी 3 डायमेन्शन मध्ये आहे, शरीर असो, हे लाकूड असो, हे पुस्तक असो, किंवा जे काही आपल्याला दिसतंय, ह्या सगळ्या गोष्टींना जर आपण सूक्ष्म आणि स्थूल दृष्टीमध्ये समजणार तर त्याला कसं समजणार? जी हाईट मध्ये जास्त आहे, जी विड्थ मध्ये जास्त आहे, जी लेंथ मध्ये जास्त आहे, ती असे जी एक मोठा बॉक्स आहे आणि त्याच्या समोर एक छोटा बॉक्स आहे, तर एकाला आपण मोठं म्हणू शकतो, एकाला छोटं म्हणू शकतो. पण याच्या पेक्षा जर सूक्ष्म जायचंय, तिथं फक्त बॉक्स नाही, आता फक्त एक असा चौकोन आहे. बॉक्स मध्ये कशी डेप्थ असती, बॉक्स मध्ये डेप्थ असती, फक्त चौकोन आहे, त्याच्यामध्ये डेप्थ नाहीये. तर याच्यामध्ये मोठं छोटं कसं समजणार आपल्याला? हाईट अनुसार समजणार, डेप्थ अनुसार नाही समजणार, पण विड्थ अनुसार समजणार. ठीक आहे, असं समजणार आणि असं समजणार. असं खोलपणा आपल्याला त्याच्यामध्ये समजणार नाही. तर खोलपणा आता गेला, आता तर थोडस सूक्ष्म आलोय आपण. याच्यातून अजून सूक्ष्म आलो तर फक्त एक लाईन आहे, तर याच्यामध्ये ही लाईन जर उभी आहे तर मोठी असली तर स्थूल आणि छोटी असली तर सूक्ष्म असं मानलं जातं. असं वेगळ्या वेगळ्या दृष्टीने स्थूल आणि सूक्ष्मला आपण समजतो. आत्माच्या बाबतीत आत्माला अणु सांगितलं, एकदम सूक्ष्म सांगितलं, सगळ्यात सूक्ष्म सांगितलंय, तर आपण त्याला कोणासोबतही कंपेअर करू शकत नाही. आतापर्यंत जेवढे पण उदाहरण दिले ते सगळे उदाहरण फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे, पण ती समज ज्यावेळेस क्लिअरली उतरणार तो फक्त अनुभवच राहणार, ते तुम्ही समजू शकत नाही. ठीक आहे, तर सूक्ष्म म्हणजे बारीक. बारीकचे मी वेगळे वेगळे परिभाषा सांगितले की बारीक कसा असू शकतो. एकतर पाणी आणि वायू, आपण ह्या दोन गोष्टींना घेतलं तर याच्यामध्ये सूक्ष्म काय आहे? वायू सूक्ष्म आहे, बरोबर. स्थूल काय आहे? पाणी स्थूल आहे. तसंच पृथ्वी आणि जल मध्ये जर आपण सूक्ष्म आणि स्थूल पाहिलं तर काय आहे? पृथ्वी स्थूल आहे, जल त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. तर ह्या प्रकारे पण आपण सूक्ष्म आणि स्थूल पाहतो आणि ह्या प्रकारे पण आपण सूक्ष्म आणि स्थूल पाहतो. हा हॉल एक मोठा आहे, एक छोटा हॉल आहे, तर असं पण आपण सूक्ष्म स्थूल पाहतो. तर दोन प्रकारचे सूक्ष्म आणि स्थूलचे डेफिनेशन आहेत, परिभाषा आहे. त्याने आपण समजणार की आत्माचा कोणता सूक्ष्म प्रकार आहे. आत्मा जर सर्वव्यापी आहे तर ती एकदम स्थूल किंवा मोठी पाहिजे, पण त्याला मग सूक्ष्म कसं सांगितलंय? तर ती सूक्ष्म कोणत्या दृष्टीने आहे? ती दुसऱ्या दृष्टीने सूक्ष्म आहे. समजतंय की जर सर्वव्यापी आहे तर ती तर मोठी असणार, पण ती मोठी नाहीये, ती अणु आहे, ती सूक्ष्म आहे. तर ती सूक्ष्म कोणत्या दृष्टीने आहे हे मी सांगतोय तुम्हाला. सूक्ष्मताची दृष्टी दोन आहेत. डायमेन्शन मध्ये कशासोबत कंपॅरिझन करतोय? डायमेन्शन मध्ये, आयाम मध्ये ही चर्चा चालू आहे. ठीक आहे, ही आयाम मध्ये चर्चा चालू आहे. उदाहरणासाठी आपण थोडस एक अजून याला डीप मध्ये समजू की H2O हे एलिमेंट आहे. ठीक आहे, हा एलिमेंट आहे, हा एलिमेंट आपल्याला दिसत नाहीये, हा सूक्ष्म आहे. जसा जसा हा एलिमेंट एक खूप मोठा आकार तयार करणार, हा काय आपल्याला दिसायचं चालू होणार. कशामध्ये? पाणीच्या पद्धत मध्ये आपल्याला पाणीच्या प्रकारमध्ये तो दिसायचा चालू होणार. म्हणजे तो काय झाला? स्थूल झाला. आणि पाणीतून तो बर्फ झाला म्हणजे तो अजून स्थूल झाला. तर ह्या प्रकारचा जो सूक्ष्म आणि स्थूलपणा आहे त्यामध्ये सांगितलंय की आत्मा सूक्ष्म आहे. ह्या दृष्टीने आत्माला सूक्ष्म सांगितलंय, मोठ्या किंवा छोट्या दृष्टीने नाही सांगितलं, अशा किंवा अशा दृष्टीने नाही सांगितलं. तो डायमेन्शनचा विषय आहे, तो आयामचा विषय आहे. आयाम समजतंय? आयाम म्हणजे आधी वायू आहे, त्या वायूचं जल आणि त्या जलचा बर्फ, हे तीन वेगळे वेगळे आयाम आहेत.
ह्या आयामच्या अनुसार तो सूक्ष्म आहे. बर्फ मध्ये तेवढेच H2 आहे, पण एका जागेवर सीमित आहे. त्याला आपण कापू शकतो, त्याला आपण चिरू शकतो. तसंच पाणीला आपण मग कापू नाही शकत, त्याला सेपरेट करू शकतो, विकार करू शकतो त्याच्यामध्ये, पण त्याला कापू नाही शकत. ते आप जर झालं म्हणजे त्याचा जर भाप झाली तर त्याला आपण सेपरेट पण नाही करू शकत आणि कापू पण नाही शकत. आता तुम्हाला समजलं की नैनम छिंदंती शस्त्राने तिथे सूक्ष्मता कशी आहे. ही सूक्ष्मता आपल्याला कशी वाटते सूक्ष्मता, की एकदम असं एकदम एकदम इथं टोकावर असं केसाच्या टोकासारखा आत्मा असणार आहे. नाही, तसं नाहीये, तशी सूक्ष्मता नाहीये. सर्वत्र असून आयामची सूक्ष्मता आहे, हे समजणं गरजेचं आहे. हा, तर अदृष्ट ते का अदृष्ट होते, की ती सूक्ष्म आहे त्याच्यामुळे अदृष्ट आहे, पण ती सर्वव्यापी आहे. ती असं नाही की एक टोकावर किंवा अशी आहे, अशी नाहीये ती. ती सर्वव्यापी असून सूक्ष्म आहे, म्हणजे ते आयामच्या दृष्टीने सूक्ष्म आहे. समजतंय? बर्फ फक्त भाप बनलाय, बर्फ आहे तो तसाच आहे, फक्त भाप झालाय तो. समजतंय? तर त्या प्रकारे सूक्ष्मता आहे आत्मामध्ये सर्वत्र असून. तर एक एक शब्दाला आपण समजू. नैनम छिंदंती शस्त्रांनी, त्याला आपण कापू शकत नाही, कोणत्याही शस्त्राने त्याला कापू शकत नाही. का? आता इथं तुम्हाला त्याचा रेफरन्स घेऊन मी उदाहरण सांगणार की जी गोष्ट जड आहे, जी गोष्ट एक गोष्टपेक्षा स्थूल आहे, सूक्ष्म आणि स्थूलला आपण ह्याच दृष्टीने समजणार. आता जी दृष्टी दिली त्याच दृष्टीने समजा, आधीच्या दृष्टीने नाही की ती बारीक आहे, त्या दृष्टीने नाही पाहायचं. आत्ता जी दृष्टी दिली मी तुम्हाला त्या दृष्टीने पहा. तर जी गोष्ट स्थूल आहे त्याने आपण सूक्ष्मला कापू शकत नाही. चाकूने आपण हवा कापू शकत नाही. का? हवा सूक्ष्म आहे, चाकू स्थूल आहे. चाकूने आपण सफरचंद कापू शकतो, पण चाकूने हवा कापू शकत नाही. त्या प्रकारे सूक्ष्मता आत्माची सांगितली. मी फक्त उदाहरणासाठी सांगतो, याचा अनुभव आपल्याला अजून पुढे आपल्याला घेता येईल. त्यानंतर दहती पावक, म्हणजे याला अग्नी पण जाळू शकत नाही, म्हणजे ही अग्नीपेक्षाही सूक्ष्म आहे, अग्नीपेक्षाही सूक्ष्म आहे. अग्नीचा एक असा अग्नी प्रज्वलित होतीये, जसं ती सेपरेट झाली बरोबर ती शून्य होऊन जाते. अग्नी ज्यावेळेस त्याच्या मूल जी लाकडापासून अग्नी निघतीये त्याच्यापासून जशी वर जाती, वर आपल्याला थोडा वेळ दिसते, त्याच्यानंतर ती गायब होऊन जाते. तशी आत्मा आणि परमात्माचा, जीव आत्मा आणि परमात्माचा उल्लेख आहे उपनिषदांमध्ये, वेदमध्ये. याच्याविषयी आपण एक स्टेप अजून थोडस श्लोक पुढे गेल्यानंतर अजून समजू. ठीक आहे? तर अग्नी पण त्याला जाळू शकत नाही. का? अग्नी स्थूल आहे, आत्मा सूक्ष्म आहे. स्थूल गोष्ट सूक्ष्मला कोणताही प्रभाव टाकू शकत नाही. त्याचा जो पण स्वभाव असेल तो स्वभाव सूक्ष्म मध्ये टाकू शकत नाही. ठीक आहे? क्लेदयन्ते आपो, जल पण त्याला ओला करू शकत नाही किंवा त्याला गाळू शकत नाही. का? सेम गोष्ट की जल त्याच्यामध्येच फिरून जाणार, गुम होऊन जाणार, जल सूक्ष्म मध्येच होऊन जाणार. जसं उदाहरणासाठी आपण आकाश तत्वाला घेऊ. इथं आकाश तत्वाचं वर्णन आहे का? आकाश तत्वाचं वर्णन नाही, जलचं वर्णन आहे, अग्नीचं वर्णन आहे, पृथ्वीचं वर्णन आहे. पृथ्वी म्हणजे शस्त्र, पृथ्वीचं वर्णन आहे, वायूचं वर्णन आहे, ह्या चारींचं वर्णन आहे. पण आकाशचं वर्णन आहे का? नाही. तर आपण आत्म्याला कसं समजायचं? आपल्या समजण्यासाठी आकाश सारखं समजायचं. आकाशला कापू शकतो का, चिरू शकतो का? नाही. आकाशला आपण हवा देऊन वाळू शकतो का? नाही. आकाशला आपण जाळू शकतो का? नाही. आकाशला आपण पाण्याने गळू शकतो का? नाही. तर याला असं समजावं लागेल, आकाश सगळ्यात सूक्ष्म आहे, एलिमेंट्स मध्ये सगळ्यात सूक्ष्म आहे आकाश, त्यापेक्षाही सूक्ष्म आहे आत्मा. पण इथं चारच एलिमेंट घेतलेले आहेत, चारच तत्व घेतलेत, सगळ्यात सूक्ष्म तत्व नाही घेतलं. आकाशचं काहीही करू शकत नाही. पुढं त्याचं व्याख्यान आहे,
आजच्या तिसऱ्या श्लोक मध्ये आपण त्याच्याविषयी समजू. ठीक आहे. त्यानंतर ह्याच शब्दांना 24व्या श्लोक मध्ये परत घेतलंय. अछेद्यो, अधाह्यो, अक्लेद्यो, अशोष्यो. ठीक आहे. ह्या पद्धतीने ह्या चारही गोष्ट असल्यामुळं आत्मा काय आहे? नित्य आहे. नित्य म्हणजे कायमच राहणारा. फक्त एवढंच. नित्य म्हणजे कायम राहणारा. शब्दाचा अर्थ समजा, एक्झॅक्ट अर्थ. कायम राहणारा म्हणजे नित्य. सर्वगत म्हणजे सगळीकडे असणारा. सर्वगत म्हणजे सगळीकडे असणारा. स्थाणुर म्हणजे स्थित. स्थाणुर म्हणजे स्थित. आता तत्वज्ञानीच्या दृष्टीने मी सांगतो तुम्हाला एक एक शब्दाचा अर्थ, की इथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. उद्याच्याला अर्जुनाने नाही म्हणलं पाहिजे की तुम्ही स्थिर नव्हते म्हणले. तुम्ही नित्य तर सांगितलं, तुम्ही सनातन पण सांगितलं, तुम्ही सर्वगत पण सांगितलं, पण तुम्ही स्थिर नाही सांगितले. मग स्थिर एक एक शब्द त्याच्यामुळे सांगितला जातोय. स्थाणुर, अचलोयम म्हणजे तो चलत पण नाही, त्याच्यामध्ये मुवमेंट पण नाही, तो हलत डुलत पण नाही. तर इथं मला एक असा प्रश्न आहे की दोन विपरीत शब्द येतात, अचलोयम आणि सर्वगत. सर्वगत म्हणजे सगळीकडे असला आणि अचलोयम म्हणजे चलत नाहीये. तर न चलता ते सगळीकडे कसा असू शकतो? जो सगळीकडे तो स्थिर आहे. तर स्थिर असल्यामुळं त्याच्यामध्ये परिवर्तनही होणार नाही. तर सनातन म्हणजे नित्य पण एकसारखा. नित्य म्हणजे कायम आहे, कायम तर आहेच, पण एकसारखा आहे म्हणजे सनातन. एक एक शब्दाचं परिभाषा वेगळी वेगळी आहे. समजलं? सगळे एकसारखे आपण वरच्या दृष्टीने पाहिलं, मोठ्या दृष्टीने पाहिलं, एक बेसिक दृष्टीने पाहिलं तर सगळ्यांचा अर्थ एकच आहे. पण जर खोलमध्ये पाहिलं तर एक एक शब्दाचा वेगळा वेगळा अर्थ आहे. आणि तरच तुम्ही आत्माला क्लिअरली समजू शकता की ती काय आहे. तर सनातन म्हणजे कायमचा तर आहेच, पण कायमचा असून एकसारखाच आहे. कायमचा असून एकसारखा आहे. का एकसारखा आहे? चलत पण नाही आणि सर्वगत पण आहे. सर्वत्र आहे, चलत पण नाही, स्थिर पण आहे आणि नित्य पण आहे. सगळ्या गोष्टींना समजून आत्मा अशी आहे असं समजायचं. पुढे आपण समजणार की अव्यक्तोयम म्हणजे त्याला व्यक्त करू शकत नाही. व्यक्त मी कोणत्या दृष्टीने, कोणत्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय? कितीही मी प्रयत्न केला तरी व्यक्त करू शकतो का मी तुम्हाला आत्मा? एक व्यक्त करण्यासाठी एक मधून दुसऱ्यामध्ये गेलं पाहिजे. जर मी एखादी गोष्ट व्यक्त करतोय, जर मी हे पानाचा हा टोक व्यक्त करतोय, तर मी ही चिरून किंवा हे तुम्हाला दाखवणार, तर मी ही दाखवू पण नाही शकत. का नाही दाखवू शकत? याला मला उचलावं लागेल, याला अस्थिर करावं लागेल, तर मी तुम्हाला व्यक्त करू शकतो. पण ती होणार का? आत्म्याला नाही करू शकत. आणि व्यक्त कशाने करणार? शब्दाने व्यक्त करणार. कसं करणार शब्दाने व्यक्त? शब्द पण आत्म्याच्या नंतर आहेत. शब्द पण आत्म्यापेक्षा स्थूल आहेत. शब्द कोणाचा हा आहे, परिणाम आहे? आकाश तत्व. शब्द कुठं गुंजतो? आकाशमध्ये. माझ्या तोंडातून निघतोय आणि तुमच्या कानामध्ये पडतोय. हे आकाश तत्वामध्ये ट्रॅव्हल करतोय. तर शब्द कुठं ट्रॅव्हल करतोय? आकाश तत्वामध्ये. जर आकाश तत्वाचे एवढे आत्मा असती तर त्याला व्यक्त करता आला असता. पण त्याच्यापेक्षाही सूक्ष्म असल्यामुळं व्यक्त पण नाही करता येणार. आकाश तत्वापेक्षा पण सूक्ष्म असल्यामुळं मला व्यक्तही त्याला करता येणार नाही. त्यानंतर अचिंत्योय, कल्पना पण नाही करू शकत, त्या गोष्टीची चिंतन पण नाही करू शकत. त्या गोष्टीची चिंतन पण नाही करू शकत. चिंतन कशाने करणार तुम्ही? मनाने करणार. मन कुठं आहे? वायूमध्ये आहे.
वायू तत्वाच्या आयाममध्ये, वायू तत्वाच्या डायमेन्शन मध्ये मन आहे का? वायू जेवढी तेज असणार, जेवढा वेग असणार वायूमध्ये, आपल्या प्राणशक्तीमध्ये वायू शक्तीचा जेवढा वेग असणार तेवढं मनामध्ये विचार उभारणार. जशी वायूची शिथिलता झाली, विचारांची शिथिलता झाली. तर विचार पण नाही करू शकत का? वायू पण त्याच्यापेक्षा स्थूल आहे, सूक्ष्म. स्थूल गोष्ट सूक्ष्मचा विचार नाही करू शकत, सूक्ष्म स्थूलचा करू शकतो. समजणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ती चेतन आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस आहे आणि वायूमध्ये कॉन्शियसनेस नाही. ती याच्यामध्ये आल्यामुळे वायू कॉन्शियस होती. ज्यावेळेस चेतन शक्ती वायूमध्ये उतरती त्यावेळेस ती प्राणशक्ती बनती. जवळ ते वायूमध्ये चेतन शक्ती उतरत नाही, चेतनता कॉन्शियसनेस वायूमध्ये जवळ उतरत नाही, तवर ती प्राणशक्ती नाहीये, तवर ती वायूच आहे. त्याला वायूच म्हणणार. ज्यावेळेस ती आतमध्ये, वायू आतमध्ये गेली, आतमध्ये गेल्याबरोबर ती आता प्राणशक्ती झाली. ती काय झाली? प्राणशक्ती. कशामुळे झाली? चेतना शक्तीमुळे झाली. तर आपण विचार पण त्याच्याविषयी करू शकत नाही. अविकार्य. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं शरीरमध्ये विकार होतो, मनामध्ये विकार होतो, चित्तमध्ये, अहंकारमध्ये, बुद्धीमध्ये विकार होतो. नाहीतर आपण बुद्धी भ्रमित झाली किंवा बुद्धी भ्रष्ट झाली असं नाही म्हणू शकत. बुद्धीमध्ये पण विकार होतो. आकाशमध्ये जर शब्द पळतायत तर आकाशामध्ये पण विकार होतोय. मी एक शब्द बोलतोय आणि त्या शब्दाला एखादा दुसरा शब्द आला, कुत्र्याचा भुंकण्याचा शब्द आला, त्या शब्दाने माझ्या शब्दाला तोडलं, हा आकाशमध्ये विकार झालाय. तर आकाशपेक्षाही सूक्ष्म आहे, तर विकार होणारच नाही त्याच्यामध्ये. सगळ्यात सूक्ष्म आहे त्याच्यामुळे विकार होणारच नाही. हे सगळं समजून, तस्माद एवम, असं सगळं जाणून, विदित्वैनम, असं सगळं जाणून तुला शोक करण्याचं काहीच कारण नाहीये. याच्या पुढं विपरीत पण सांगणार आहे पुढच्या श्लोकमध्ये, की जर तू हे सगळं सोडून विचार पण केला की आत्मा जलमती आणि मृत्यू होती, तरी शोक नाही करायचं. का नाही करायचं ते पुढे दृष्टी देते त्याला एक नवीन. तर इथं आपल्याला दोन बायफर्केशन करायचे, एक जीवात्मा आणि एक परमात्मा. ज्यावेळेस अध्यात्माच्या खूप जास्त अभ्यास तुमचा होतो, खूप जास्त तत्वज्ञान तुम्ही घेता, त्यावेळेस एक कन्फ्युजन असतं की एकदम सूक्ष्म आणि एकदम सुरुवातीला, एकदम पुराण, एकदम जुन्या काळात सुरुवातीला काय होतं? एक गोष्ट होती, दोन गोष्टी होत्या का तीन गोष्टी होत्या? का म्हणजे आपल्याला तीन गोष्टी दिसतात अनित्य. काय तीन गोष्टी दिसतात? एक परमात्मा आहे, एक आत्मा आहे आणि एक प्रकृती आहे. ह्या तीन गोष्टी आपल्याला दिसतात, कायमच दिसतात, कायमच आहे, कायमच राहणार. तर इथं बायफर्केशन, डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे. कशाचं? जीवात्मा काय आहे आणि आत्मा काय आहे. इथं ज्या आत्माचं वर्णन चालू आहे तो जीवात्मा आहे का आत्मा आहे, परमात्मा आहे? कोणी सांगू शकतं का? इथं ज्या आत्माचं वर्णन चालू आहे ते परमात्म्याचं वर्णन चालू आहे का जीवात्म्याचं वर्णन चालू आहे? नाही. जीवात्माचा अर्थ समजणं याच्यासाठी गरजेचं आहे. जीवात्मा आणि परमात्मा मध्ये फरक असा आहे की जी जीवात्मा आहे ती जीव धारण केलंय हे धारण करायच्या आधीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ही जी आत्मा आहे ही परमात्मा किंवा आत्मा फक्त म्हणू शकतो आपण याला. हे त्याचे विश्लेषण आहे. तर ही जीवात्मा ज्यावेळेस सगळं सोडून देणार, शरीर, मन, चित्त, संस्कार, इंद्रिय, बुद्धी, अहंकार सगळं सोडून देणार, तर ती काय होणार? एकात्म होऊन जाणार. जीव निघून गेला, आत्मा राहिली फक्त. कशासोबत? परमात्मा सोबत.
एकात्म होऊन जाणार ते, तिथं पण सेपरेशन नाही. आणि त्यालाच मोक्ष म्हणतो, त्यालाच मोक्ष म्हणतो. तिथं तुमची आयडेंटिटी नाहीये. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी आत्मा. आता तुम्ही म्हणू शकता की मी आत्मा. का म्हणू शकता? तुमच्यासोबत चित्त आहे, तुमच्यासोबत मन आहे, तुमच्यासोबत शरीर आहे. तर तुम्ही मी आत्मा म्हणताय, तर तुम्ही मी जीव आत्मा असं म्हणता. मी परमात्मा असं नाही म्हणू शकत. तर परमात्मा आणि आत्मा एकच. जीव आत्मा म्हणल्यावर त्याच्यामध्ये जीवधारी प्राणी येतात सगळे, ती परमात्मा झाली. पण मग त्यावेळेस इंडिव्हिज्युअलिटी नाही राहणार. तुम्ही म्हणू शकत मी परमात्मा झालो असं नाही म्हणू शकत. ती मी झालोच नाही, मीच नाही झालो, मीपणा गेला त्याच्यात. मीपणाच गेला त्याच्यामध्ये. समजलं? मीपणा गेल्यामुळेच ते परमात्मा सोबत एकात्म झाली. त्याला मोक्ष म्हणतात, त्याला मोक्ष म्हणतात. तर इथं जे वर्णन आहे, नाही नाही, हे समज येऊ, काही काहींना समज आली, काही काहींना नॉलेज, तत्वज्ञानाच्या दृष्टीने नॉलेज झालं, आणि काही काहींना फक्त एक ठप झापड वडली आणि झालं. फक्त लाथ कपाळावर ठेवली आणि झालं. फक्त हात कपाळावर ठेवला आणि झालं. फक्त रामाने मारलं आणि झालं. फक्त कृष्णाने मारलं आणि झालं. त्याला तत्वज्ञान नाही भेटलं, तो डायरेक्ट लीन झाला, तो डायरेक्ट शून्य झाला. का? परमात्म्याने स्वतः त्याला लीन करून घेतलं स्वतःमध्ये. रामाने स्वतः रावणाला मारलं. समजलं? तर नॉलेजची गरज नाहीये तिथं, तिथं ज्ञानची गरज नाहीये, तिथं फक्त कृपाची गरज आहे. त्याची कृपा असली तरी तुम्ही होऊ शकता. नॉलेजनी तर होणार, एक एक स्टेप करून, आपण जसं एक एक स्टेप करून जातोय त्या प्रकारे पण तुम्ही ध्यान साधना करून प्राप्त करू शकता परमात्म्याला. पण जर परमात्म्याची इच्छा असली तर तुम्हाला नॉलेजची गरज नाही. एका झापडीत तो तुम्हाला नीट करू शकतो, स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतो, होऊ शकतो. राहिलीच नाही ना, ती परत सर्कल चालू होतो. ते त्याचं चित्त राहिलंय ना. हे पहा, जवळ चित्त संस्कार पूर्ण शून्य होत नाही, बीजचे संस्कार पण जवळ शून्य होत नाही, तवर ती आत्मा शून्य होणार नाही, तवर ती आत्मा शून्य मध्ये जाणार नाही. हे समजून घ्या. जवळ चित्त आहे, जवळ संस्कार आहे, तवर ती जीवात्माच आहे. हे सगळं गेल्यानंतर, सगळं शून्य झाल्यानंतर ती तिच्यामध्ये लीन होऊन जाणार. लीन झाली की तिचा मीपणा गेला आणि ती परमात्मा नाही झाली, पण लीन झाली, एक आत्मा झाली, एक आत्मा झाली. ती जसं समुद्रामध्ये एक ड्रॉप पडला की त्याच्यासोबत तो एकात्म झाला. आता तुम्ही तो ड्रॉप शोधत बसणार का? तुम्ही त्या ड्रॉपला काढू शकता का? नाही काढू शकत. असं झालंय. ह्या प्रकारे होतं. पुनर्जन्म जर चित्त असलं, संस्कार असलं तर पुनर्जन्म होणार. जर चित्त आणि संस्कार शून्य झाले तर पुनर्जन्म कसा होणार? नाही नाही नाही, मोक्ष मध्ये कोणतंही विकार नाहीये. हेच सांगितलंय श्रीकृष्णाने की विकार नाहीये त्याच्यामध्ये. तर परिभाषा करताना ते काय म्हणतायत की हे अचल आहे, सर्वगत आहे. तर सर्वगत असलं, जर मी आत्माची परिभाषा इथं चालू आहे, जर सर्वगत आहे तर मी ह्या पोलला पण अनुभव करू शकतो. मी सर्वगत पाहिजे. आणि जरी मी मेलो, जरी माझं चित्त, माझे संस्कार आहेत, माझं शरीर सुटला, तरी ही आत्मा सर्वगत झाली पाहिजे. पण ती सर्वगत होत नाही. तर ही परिभाषा कोणाची चालू आहे? त्या परमात्म्याची परिभाषा चालू आहे. तर हा आत्मा त्याचा अंश आहे.
असं समजणं इथं गरजेचं आहे. अंश असला तर तो परत त्याच्यामध्ये लीन होऊ शकतो, त्याचा अंश नसला तर लीन होणार का? नाही होणार. आणि लीन होण्यासाठी चित्त पण सोडावं लागेल, संस्कार पण सोडावं लागेल, मन पण सोडावं लागेल, अहंकार, बुद्धी सगळं सोडावं लागेल, मग मोक्ष भेटणार. हा, आता हे शून्य कसे करायचे? चित्त मध्ये वृत्ती, संस्कार शून्य कसे करायचे? हा प्रश्न पुढे अर्जुन विचारणार. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग चालू होणार. मग कर्म कसा करायचा की तुमचे संस्कारच उत्पन्न होणार नाही, हे सांगितलं जाणार तिसऱ्या अध्यायामध्ये. ठीक आहे. आता काही प्रश्न असतील तर विचारा. 9:02 झालेत, नाही तर आपण कीर्तन घेऊ, भजन घेऊ आणि संपू याला. आपल्याला खूप वेळा घेऊन की आपण काय करतो, मग ते सबकॉन्शियसनेस, इंट्युशन सबकॉन्शियस माइंडचा एक पार्ट आहे. इंट्युशन हा कॉन्शियस नाही आहे, हा सबकॉन्शियस आहे. सबकॉन्शियसच्या थ्रू कॉन्शियस मध्ये येतो आधी सबकॉन्शियस मध्ये, पण त्याच्या थ्रू मग आपल्याला जागृतीमध्ये ते ज्ञान होतं. समजतंय? सबकॉन्शियस स्ट्रॉंग असण्यापेक्षा सबकॉन्शियस ब्रॉड आहे. त्याचा जो ऑरा आहे तो मोठा आहे, असं समजणं गरजेचं आहे. सबकॉन्शियस आहे, त्याचा ऑरा मोठा असल्यामुळे त्याला फ्युचर पण दिसतं आणि पास्ट पण दिसतं. मग त्याला इंट्युशन येतात की असं केलं तर असं होईल, किंवा असं झालंय तर हे असं आपल्या पास्टचे अनुभव आहेत. तर सबकॉन्शियस याचा ऑरा मोठा असल्यामुळे त्याला पास्ट पण माहिती, फ्युचर पण माहिती. हो, एक्झॅक्ट. स्तर जी मी सांगितलं, चेतनाचा स्तर जर उच्च स्तर असला तर सबकॉन्शियस माइंड तेवढं ऍक्टिव्हेट राहणार, निचला स्तर असला तर तेवढं कॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट राहणार. मग कॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट राहिलं तर आपण काय करतो? जे सांसारिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लिप्त राहतो, त्याच्यामध्येच लिप्त राहतो आपण. काय आहे? खाणं, संभोग करणं, आपलं डेली रुटीन करणं, बस याच्यामध्येच लिप्त राहतो. सबकॉन्शियस मध्ये आपण विचार, अजून चित्त, अजून त्याला शुद्ध करतो, अजून डीप मध्ये जातो, अजून सूक्ष्म मध्ये जातो, तेव्हा आपण सबकॉन्शियसला हिट करतो. ओव्हरथिंक इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन, इन अ राईट डायरेक्शन. इन चुकीच्या मार्गाला ओव्हरथिंक केलं तर ते तुम्हाला गुंतून टाकणार, फसवून टाकणार. ठीक, जप करायचा. हरे कृष्णा 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 हरे हरे, राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे.
राम राम हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. शांतीपाठ, कमरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षगम शांति शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.